जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहणार आहोत धुळे जिल्ह्यातील बुद्धिमत्ताचे प्रश्न. या प्रश्नांमध्ये आपण जाणून घेऊयात योग्य स्पष्टीकरण आणि कुठल्या टॉपिकचे किती प्रश्न आलेले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया धुळे जिल्ह्याचा पहिला प्रश्न. प्रश्न काय आहे पहिला? x च्या जागी काय येणार? 5 4 9 8. आता हा जो टॉपिक आहे तो आहे कोडं सोडवायचा. आता ह्याच्यामध्ये ना दोन लॉजिक आहे, तर मी तुम्हाला दोन्ही लॉजिक सांगून देते. पहिलं 2 अधिक 3 अधिक 4 9, 8 अधिक x अधिक 6. बरं, इथे 8 अधिक 10 18, 18 अधिक 18 किती झाले? 36. आता बघा इथे 18 यायला पाहिजे का? 9 दुने 18, 18 दुने 36 आहे. मग आता 8 आणि 6 7 7 14, 14 मध्ये 4 मिळवल्यावर उत्तर येणार 18. मग पहिलं उत्तर काय झालं? 4. आता दुसरं लॉजिक सांगते तुम्हाला, ऑर करते दुसरं लॉजिक. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 8, 8 दुने किती होतात? 16. त्याच्यामधनं ही 8 वजा करायचे. 16तनं 8 गेले, 8 उरले. इथे राहू द्या. 3 गुणिले काय येणार? कितीतनं किती वजा केल्यावर उत्तर 10 येणार. बरं, इथे 4 गुणिले 6, 6 चोक 24. 24 मधनं हे 6 वजा केले की उत्तर येतं 18. तसं पर्यायांमधनं जर का मी 5 घेतलं, 5 त्रिक 15, 15तनं हेच 5 वजा केले, 15तनं 5 गेले, उत्तर आलं 10. म्हणजे आता दुसऱ्या लॉजिक नुसार माझं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक पहिला. पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. 5 ही बरोबर आहे आणि 4 ही बरोबरच आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. पुढील संख्या ओळखा म्हणजे संख्या मालिकेचा प्रश्न झाला. 1225, 1296, 1369 आणि प्रश्न चिन्हाच्या जागी 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता आपला हा जो 12चा वर्ग आहे, सॉरी, हा जो 1225 आहे हा आपला कितीचा वर्ग आहे? 1225 हा आपल्या 35चा वर्ग आहे. 1296 36चा वर्ग, 1269 37चा वर्ग, मग पुढे येणार 38चा वर्ग. 38चा वर्ग किती आहे? 1444. प्रश्न चिन्हाच्या जागी काय आलं? प्रश्न चिन्हाच्या जागी आला पर्याय क्रमांक चौथाच. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भिन्न संख्या ओळखा. 8 9 16 36 100. आता इथे 8 हा 2चा घन आहे, 16 4चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे, 100 10चा वर्ग आहे. मग आता ह्याच्यामध्ये विसंगत काय झालं? ह्याच्यामध्ये विसंगत झालं पर्याय क्रमांक पहिला, कारण ते घन आहे आणि बाकीचे सगळे वर्ग आहेत. आणि हा परत प्रश्न झाला आपल्या वर्गीकरणाचा. पुढचा प्रश्न घ्या. EF IJ MN प्रश्नचिन्ह वर्णमाला ओळखा. OP QR ST KL. आता हा प्रश्न कुठला झाला? वर्णमालिका टॉपिकचा झाला. बघा EF दिलंय, GH नाही घेतलं, IJ दिलंय, KL नाही घेतलं, MN दिलंय, OP नाही घेतलं. काय उत्तर आलं? QR. उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा QR. 2 घेतले 2 सोडले, 2 घेतले 2 सोडले, 2 घेतले 2 सोडले. या पद्धतीने केला तरीही चालेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. खालील अंक मालिकेतील x च्या जागी कोणता अंक येईल? संख्या मालिका घ्या किंवा अंक मालिका घ्या. 1850, 18.50, 22, 25.5 किंवा 50 घेतलं तरी चालेल आणि 29. आता बघा 18.50, 19.50, 20.50, 21.50 आणि वरचे 0.5. 3.5 ने बेरीज केले. परत 22 नंतर 23, 24, 25 आणि 0.5 म्हणजे परत 3.5 ऍड केले. 25.5, 26.5, 27.5, 28.5 आणि परत 0.5. परत 3.5 ने ऍड केलं. इथे परत 3.5 ने ऍड. 29 नंतर 30, 31, 32 आणि वरचे 0.5. उत्तर काय झालं तुमचं? 32.5. आणि पर्यायाच्या जागी काय आलं? पर्याय चौथा योग्य झालं. उत्तर आलं 32.5. सगळ्यांमध्ये गॅप होता 3.5 चा. पुढचा प्रश्न पाहूयात. बैठक व्यवस्थेचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. 6 पोलीस
रिक्रुटर्स ड्रिल इन्स्ट्रक्टर कडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेले आहेत. वर्तुळ काढा आणि त्यांना 6 भाग करा. 1 2 3 4 5 6. उजवा हात उजवा हात उजवा हात उजवा हात उजवा हात आणि उजवा हात. सांगितल्याप्रमाणे एम च्या डावीकडे एन आहे. इथून सुरुवात करायची. एम च्या डावीकडे एन असून त्याच्या समोर क्यू बसलेला आहे. चालेल. एल च्या उजवीकडे क्यू आहे. इथे एल. एल च्या उजवीकडे क्यू असून एल च्या समोर ओ बसलेला आहे. क्यू आणि ओ यांच्यामध्ये पी बसलाय. तर पी च्या समोर कोण आहे? पी च्या समोर बसलेला व्यक्ती आहे एम. म्हणजे उत्तर झालं आपलं पर्याय क्रमांक दुसरा. शांततेत सोडवला की जमतं. एम च्या डावीकडे एन, एन च्या समोर क्यू, एल च्या उजवीकडे क्यू, एल च्या समोर ओ, ओ आणि क्यू च्या मध्ये पी. पी च्या समोर झाला एम. पुढचा प्रश्न घ्या. सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. जर ए च्या ऐवजी एफ, बी च्या ऐवजी जी, सी च्या ऐवजी एच याप्रमाणे अक्षर वापरली तर या संकेत अक्षरात पोलीस हा शब्द कसा लिहिला जाईल? ए च्या ऐवजी एफ, बी च्या ऐवजी जी आणि सी च्या ऐवजी एच. ए नंतर बी सी डी ई एफ, बी नंतर सी डी ई एफ जी, सी डी ई एफ जी एच. आता विचारलं आहे आपल्याला पोलीस या शब्दासाठी. पी ओ एल आय सी ई. पी च्या पुढे 5, क्यू आर एस टी यू. ओ नंतर पी क्यू आर एस टी. एल एम एन ओ पी क्यू. आय जे के एल एम एन. सी डी ई एफ जी एच आणि ई एफ जी एच आय जे. प्रत्येक वर्ण 5 ने पुढे गेला. आपलं उत्तर काय झालं? यू टी क्यू एन एच जे. तसा यू वाला एकच ऑप्शन होता. तुम्ही पर्यायामध्ये डायरेक्ट त्याच्यावर टिक करत आणि पुढे गेलात तरी चालेल. जर एक ऑप्शन असेल तर. ऑप्शन मल्टिपल असतील, यू पासून सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सगळं चेक करावं लागेल. पुढचा प्रश्नाकडे चला. हा जो प्रश्न आहे हा आहे समान संबंधाचा. परस्पर संबंध म्हणा, समान संबंध म्हणा, समसंबंध म्हणा, एकच आहे. मग आता 343 आणि 49 तर x 64. 343 7 चा घन आहे, 49 7 चा वर्ग आहे, 64 8 चा वर्ग आहे. ज्या संख्येचा वर्ग त्याच संख्येचा घन, ज्या संख्येचा वर्ग त्याच संख्येचा घन. 8 चा घन किती झाला? 8 चा घन आहे 512. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागेवर काय आलं? 512. आणि पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न नातेसंबंधाचा प्रश्न दिलेला आहे. परत मोठा प्रश्न, म्हणजे जास्त पण मोठा नाहीये, पण आपल्याला हा प्रश्न वाचून वाचून सोडवायचा आहे. ए ही बी ची बायको आहे. बी ची बायको ए. सी ही ए ची बहीण आहे. सी ही ए ची बहीण आहे. सी चे वडील डी आहेत. डी हे सी चे वडील झाले. ई हा डी चा मुलगा आहे. ई हा डी चा मुलगा आहे. तर ई व बी चे नातं काय? आता बघा, आपल्या बायकोची बहीण आपली मेवणी, मेवणीचे वडील सासरे, सासऱ्याचा मुलगा आपला मेवणा, किंवा आपल्या बायकोची बहीण आपली मेवणी, मेवणीचा भाऊ म्हणजेच बायकोचा भाऊ आपला मेवणा झाला. ई चे बी शी नातं काय झालं? ई हा बी चा झाला मेवणा आणि पर्याय चौथा योग्य झाला. सोपा होता. पुढे जाऊयात. अच्छा, आता हा जो पुढचा प्रश्न दिसतोय तो आहे आपला तुलना म्हणजे कंपॅरिझन या टॉपिकचा प्रश्न. नेहमी वाचून वाचून सोडवायचा. अजय, अतुल, सुनील, दिनेश, सचिन हे 5 मित्र आहेत. सचिन सुनील पेक्षा वयाने मोठा आहे. सचिन सुनील पेक्षा वयाने मोठा आहे. अतुल सचिन पेक्षा मोठा आहे. अजय सुनील पेक्षा लहान आहे पण दिनेश पेक्षा मोठा आहे. अजय सुनील पेक्षा लहान आहे पण दिनेश पेक्षा मोठा आहे. तर विचारलं काय आहे आपल्याला?
तर विचारलं आहे सर्वात तरुण कोण? सर्वात तरुण म्हणजे सगळ्यात लहान कोण? सगळ्यात लहान कोण दिसत आहे? सगळ्यात लहान दिसत आहे दिनेश, म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय पहिला. यामध्ये सगळ्यात लहान कोण, सगळ्यात मोठा कोण, मध्यभागी कोण या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विसंगत घटक ओळखा. परत वर्गीकरणाचा प्रश्न आहे. तांबे, अल्युमिनियम, पारा, लोखंड. ऑप्शन मध्ये आहे लोखंड, अल्युमिनियम, तांबे, पारा. ह्याच्यामधला विसंग आहेत पारा, कारण की हा आहे आपला द्रव. बाकीचे म्हणजे हे सगळेच धातू आहेत, पण पारा हा द्रव स्वरूपातला धातू आहे. बाकीचे द्रव स्वरूपातले धातू नाहीये. धातू आहेत पण द्रव नाहीये. पुढचा प्रश्न, दिनदर्शिका. निलेशचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 ला झाला. 4 सप्टेंबर 1993 ला निलेशचा जन्म शनिवारी झाला. तर त्याचा तिसरा वाढदिवस 4 सप्टेंबर 1993 पासून 4 सप्टेंबर 1996 पर्यंत आहे 3 वर्ष. त्यामध्ये एक लीप वर्ष, 3 अधिक 1 होतं 4, शनिवारच्या पुढे 4 वार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे त्याचा तिसरा वाढदिवस केव्हा झाला? बुधवारी झाला. लीप वर्ष ऍड करायला विसरायचं नाही. यामध्ये 96चं एक लीप वर्ष ऍड होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एक्सच्या जागी काय येणार? जी आकृती आहे ती आकृती पूर्ण करायची. आकृत्यांवर आधारित प्रश्नांचा हा टॉपिक आहे. तर आता बघा, अधिकचं चिन्ह इथून इथे केलं, गुणाकाराचं इथून इथे आलं, भागाकाराचं इथून इथे आणि वजाबाकीचं इथून इथे. प्रत्येक चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून जातात. जर बघितलं तर दक्षिणेचं पूर्वेला गेलं, उत्तरेचं पश्चिमेला आलं, पश्चिमेचं दक्षिणेला गेलं, पूर्वेचं उत्तरेला गेलं. प्रत्येक काय करतायत? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून जात आहे. मग आता परत हे गुणाकार दक्षिणेकडे होतो ते पूर्वेला जाणार, त्याच्या बरोबर समोर अधिक, इथे येणार वजा आणि वरती जाणार भागिले. प्रत्येक चिन्ह मागे जाणार, हो की नाही? मग आता इथे गुणाकार अधिक भागाकार वजाचं कोणतं उत्तर बरोबर आलं? पर्याय दुसरा बरोबर आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. खालील वर्णमालेतील रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा. लयबद्ध मालिका आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. गट पाडला तर 6चा 1 2 3 4 5 6चा 1 1 2 3 4 5 6चा 1 आणि हे दोन वेगळे. ए नंतर इथे दिसत आहे आपल्याला बी बी, बी नंतर सी सी, परत सी सी, बी बी ए ए बी सी सी बी ए बी सी सी बी ए. आपली ही जी मालिका होती जी सतत रिपीट होतीये, ही मालिका कुठली आहे? ए बी सी बी ए. रिकाम्या जागी आपल्याला काय पाहिजे? सी ए बी सी. रिकाम्या जागी काय पाहिजे? सी ए बी सी. चा पर्याय कुठला झाला? पर्याय पहिला योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. हा आहे घड्याळाचा प्रश्न. दीपक हा पोलीस स्टेशनला सकाळी 8:18 वाजता आला. तो राकेश पेक्षा 21 मिनिटं लवकर आला व राकेश हा किरण पेक्षा 20 मिनिटं उशिरा आला. तर किरण पोलीस स्टेशन मध्ये किती वाजता आला? 9:10, 8:19, 8:38, 9:20. बघा, दीपक पोलीस स्टेशनला सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी आला. दीपक किती वाजता आला? 8 वाजून 18 मिनिटांनी आला. तो राकेश पेक्षा 21 मिनिटं लवकर आला, म्हणजे राकेश 21 मिनिटं लेट आला. राकेश 21 मिनिटं लेट आला. मग इथे तुम्हाला 21 ऍड करायचे आहेत. मग 8 18 अधिक 21 जर केलं तुम्ही तर उत्तर काय येणार? 8 39. राकेश किती वाजता आला? 8 वाजून 39 वाजता आला. आता राकेश किरण पेक्षा 20 मिनिटं उशिरा आला, म्हणजे किरण राकेश पेक्षा पण लवकर आलेला आहे. आता किरण राकेश पेक्षा किती लवकर आला? तर 20 मिनिटं लवकर आलेला आहे, म्हणजे आपल्याला वजा 20 करायचं आहे. बघा, 8 39 मध्ये वजा 20 ऍड केलं तर उत्तर काय येणार? 8 वाजून 19 मिनिटं. किरण आला 8 वाजून 19 मिनिटाला. जरा झालं उत्तर. मुद्दामून लिहून देते की तुम्हाला समजेल म्हणून.
हा उशिरा आला 21 मिनिटं, हा याच्या पण लवकर आला, म्हणजे हा किरण आला 8:19 ला आणि उत्तर झालं पर्याय क्रमांक दुसरा योग्य. प्रश्न छान होता खूप. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. x च्या जागी काय येणार? त्रिकोण दिसतात, अंक दिसते, मध्ये जर बघितलं तर मध्ये काय दिसत आहे? वर्ग दिसत आहे, म्हणजे बघूयात बाजूचा आहे का. कोड सोडवायचा प्रश्न. 3 अधिक 5 8, 8 अधिक 4 12, 12चा वर्ग होतो 144, 7 अधिक 8 15, 15 अधिक 6 21, 21चा वर्ग आहे 441, 11 अधिक 3 14, 14 अधिक 8 किंवा 8 9 10 11, 11 11 22, 22चा वर्ग झाला 484. मग x च्या जागी काय येणार? 484 येणार आणि पर्याय चौथा वेगळा, म्हणजे पर्याय चौथा उत्तर झालं याचं. सोपं होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मग एका सांकेतिक भाषेत इंडिया हे 9 14 4 9 1 असं लिहितात, तर 2 8 1 18 1 20 कशासाठी लिहिलं जाणार? आता हे पर्यायवर्ण पाहावं लागेल. 2 आहे, 8 आहे, 1 आहे, 18 आहे, 12 आहे का 1 आहे 2 आहे असं पाहावं लागतं. ठीक आहे. इंडिया INDIA, I 9 वर आहे, N 14 वर, D 4 वर, I 9 वर, A 1 वर. मग आपल्याला विचारलं आहे 2 8 1 18 1 20. 2 वर B आहे, 8 वर H, 1 वर A, 18 वर R, 1 वर A, 20 वर T. उत्तर काय झालं? भारत. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय चौथा योग्य झाला. त्यांचं स्थान दिलं होतं फक्त आपल्याला, बाकी काही नाही. त्यानंतरचा पुढचा 18वा प्रश्न. पुढील पैकी कोणती आकृती पुरुष, स्त्री आणि शिक्षक यांचं निर्देशन करते? पुरुष, स्त्री, शिक्षक. वेणाकृतीचा प्रश्न. ही अशी पाहिजे. पर्याय पहिला बरोबर. काही पुरुष शिक्षक आहेत, काही स्त्री शिक्षक आहेत. शिक्षक, स्त्रियांना पण आपण शिक्षकच म्हणतो. ठीक आहे. म्हणून उत्तर कुठलं बरोबर आलं? तर शिक्षिका वेगळं, पण शाळेत कोण शिकवतात? शिक्षक. मग फक्त पुरुष असतात का? नाही, त्याच्यामध्ये आपण स्त्रियांना पण ऍड करून घेतो. म्हणून उत्तर येतं काही शिक्षक पुरुष आहे, काही शिक्षक स्त्री आहेत. पुढचा प्रश्न घ्या. x च्या जागी कोणती संख्या येणार? परत कोड सोडवायचा प्रश्न. मध्ये एकच अंक पाहिजे आहे. हम्म 15च्या पाड्यामध्ये हे काहीच येत नाही, 19च्या पाड्यात नाही, 18च्या नाही, 16. 16 त्रिक 48, 16 सक 96, 16 साती 112 आणि 16 नवे 144. इथे x च्या जागी काय पाहिजे होतं? 16 पाहिजे होतं. 16चा पाढा दिलेला आहे. 16 सक 96, 16 त्रिक 48, 16 साते 112 आणि 16 नवे 144. आणि हा जो प्रश्न आहे तो कशाचा आहे? कोड सोडवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. रांगेतील स्थान. पोलीस परेड मध्ये जवानाचा क्रमांक दोन्ही बाजूने 45 असल्यास रांगेत एकूण किती जवान आहेत? 90 85 89 91. दोन्ही बाजूने 45 घ्या, डावीकडनं उजवीकडनं किंवा वरून खालून कसंही चालेल. 45 अधिक 45, डावीकडनं 25 45, उजवीकडनं 45 45 45 90 होतात. याला दोनदा मोजल्या गेल्यामुळे वजा 1 केले गेलं. मग आता एकूण किती आलं? एकूण आलंय 89. पर्याय कुठला आला? पर्याय तिसरा योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी चिन्ह वापरले जातात, जसं तर जय हिंद कसं दाखवलं जाणार? सांकेतिक भाषेचा प्रश्न. ज साठी दिलाय वर्तुळ, त साठी दिलेला आहे आयत. य साठी दिलाय वर्तुळामध्ये गुणाकार आणि श साठी दिलेला आहे असा वेगळाच त्रिकोण. हिंदोळा. हिंद साठी दिला आहे सरळ त्रिकोण, दो साठी दिलाय उभा आयत आणि हा उलटा त्रिकोण.
आणि द म साठी दिलाय परत हा वेगळाच त्रिकोण आणि हे अधिकचं चिन्ह. आपल्याला जय हिंद विचारलं आहे. ज साठी काय दिलेलं आहे? ज साठी वर्तुळ, य साठी वर्तुळात गुणाकार, हिंद साठी त्रिकोण आणि द साठी वेगळा वाला असा आडवा त्रिकोण दिलेला आहे. बरोबर. मग आता हे आपल्याला कुठे दिसत आहे? व्यवस्थित जायचं. उत्तर काय येणार? पर्याय पहिला. तुम्ही म्हणाल मॅडम चौथा पण आहे, पण ज साठी वर्तुळ दिलंय त्या वर्तुळच यायला पाहिजे, म्हणून यावरनं उत्तर येत आहे पर्याय पहिला योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालील संख्या मालिकेतील विसंगत घटक ओळखा. संख्या मालिका आहे, विसंगत शोधायचा आहे. 1, 30, 6, 56. आधी आपण संख्या लिहून घेऊयात, त्यामध्ये कितीचा गॅप आहे हे पाहूयात. 1 अधिक 1 2, 2 अधिक 4 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 8 20, 20 अधिक 10 30, 30 अधिक 12 42, 42 अधिक 14 56. 14 12 10 8 6 4 इथे 2 पाहिजे होतं, म्हणजे इथे 0 पाहिजे होतं. 1 च्या ऐवजी 0, 0 अधिक 2 2, 2 4 6, 6 6 12, 12 8 20, 20 10 30, 30 12 42, 42 14 56. हा जो आहे 2च्या पटीतला फरक आहे. 1 च्या ऐवजी 0 पाहिजे होतं. पर्याय क्रमांक पहिला योग्य झाला. याचं अजून एक लॉजिक मी तुम्हाला सांगू शकते. 1चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग वजा 2, 3चा वर्ग वजा 3, 4चा वर्ग वजा 4, 5चा वर्ग वजा 5, 6चा वर्ग वजा 6, 7चा वर्ग वजा 7, 8चा वर्ग वजा 8. हे और आहे, और. अजून एक और. ठीक आहे, अजून एक और नको, हे एकच और राहू द्या, म्हणजे अजून जास्त कन्फ्युजन नको. पर्याय पहिला योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. x च्या जागी काय येणार? पुढचा प्रश्न कुठला दिसतोय आपल्याला? कोड सोडवा. सोडवा रे बाबांनो. ह्यांची बेरीज करा. 22 अधिक 11 33, 33 अधिक 8 किती होतात? 41, किंवा 30 40 41. 41 म्हणणं हे खालचे 10 वजा केले, उत्तर आलं 31. वरच्या तिघांची बेरीज करायची आहे. 9 अधिक 27 अधिक 13 39, 39 म्हणणं 8 घालवले 41. 12 अधिक 30 अधिक 26, 6 7 8 3 4 5 6 68, 68 मधनं 8 वजा केले, सॉरी 68 मधनं 6 वजा केले, उत्तर आलं 62 आणि पर्याय क्रमांक झाला आपला दुसरा योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, जर व्यवस्थित पाहिलं तर दिशेकडे जातोय, म्हणजे दिशाज्ञानचा प्रश्न. एक जवान पोलीस मुख्यालयापासून 40 मीटर उत्तरेकडे गेला. त्यानंतर पूर्वेकडे वळून 20 मीटर गेला. त्यानंतर दक्षिणेला वळून 5 मीटर गेला. त्यानंतर पुन्हा पूर्वेला 10 मीटर गेला. तर तो पोलीस मुख्यालयापासून कोणत्या दिशेला आहे? पोलीस मुख्यालयापासून आहे तो ह्या वरच्या दिशेला, आणि इथे वरती जाणारी दिशा कोणती आहे? ईशान्य. म्हणजे तो या पोलीस मुख्यालयापासून वरच्या दिशेला आहे. उत्तर आहे का पूर्व दक्षिण उत्तर वरील पैकी कोणतेही नाही? बिलकुल आपलं उत्तर ईशान्य आहे. ऑप्शन मध्ये ईशान्य नाही, म्हणजे आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक चौथा योग्य झाला. 24 प्रश्न आहे, बरोबर आहे. तर हे होते आपले प्रश्न कोणत्या जिल्ह्याचे? धुळे जिल्ह्याचे बुद्धिमत्ताचे प्रश्न. छान अभ्यास करा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या जिल्ह्यामध्ये. चला तर, जय हिंद, धन्यवाद, थँक्यू.